हाफ मर्डरच्या गुन्ह्यातील फरार आरोपी हातात धारदार शस्त्र सोशल मीडियावर रील्स बनवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न, पण अखेर कदीम जालना पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. जालन्यातील ही धक्कादायक घटना नेमकी काय आहे पाहूया या विशेष रिपोर्टमधून. जालना शहरात सोशल मीडियावर धारदार शस्त्रांचे रील्स बनवत दहशत निर्माण करणाऱ्या एका तरुणाला कदीम जालना पोलिसांनी मोठ्या कारवाईत अटक केली आहे. अजय गणेश खरात, वय वर्ष 22, राहणार लक्कडकोट नवा जालना, असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. विशेष म्हणजे आरोपी अजय खरात हा एका गंभीर हाफ मर्डर प्रकरणात यापूर्वीपासून फरार असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. 20 मे रोजी दुपारी कदीम जालना पोलिसांचे पथक शहरात गस्तीवर होते. त्यावेळी जुना जालना शहरात परिसरातील माणिपुरा भागात एक संशयित तरुण धारदार शस्त्रांसह फिरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ सापळा रचला आणि दुपारी 2:30च्या सुमारास आरोपी अजय खरात याला ताब्यात घेतले. झडती दरम्यान आरोपीकडून तब्बल 35 सेंटीमीटर लांबीचा खंजीर आणि 51 सेंटीमीटर लांबीचा कोयता जप्त करण्यात आला. या दोन्ही शस्त्रांची किंमत सुमारे 1200 रुपये असल्याचं सांगितलं गेलंय. सोशल मीडियावर शस्त्रांचे प्रदर्शन करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी विरोधात आता भारतीय हत्यार कायद्यानुसार नवीन गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी शस्त्रांचे प्रदर्शन आणि त्यातून निर्माण होणारी दहशत या विरोधात पोलिसांनी आता कठोर भूमिका घेतल्याचं या कारवाईतून स्पष्ट झालंय.